वर्षाताईंनी दिली पॅडीला धमकी तर पंढरीनाथने घेतली वर्षाताईंची मजा। बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू झाला आहे आणि सुरू होताच घरामध्ये घमासान आपल्याला बघायला मिळत आहे। अशातच येणारा एपिसोड म्हणजे पहिल्याच दिवशी बिग बॉसने घरच्यांच्या तोंडचं आणि घरातलं पाणी पळवलेलं आहे, ज्यामुळे घरातले त्रस्त झालेले आहेत। एक प्रोमो समोर आला आहे, त्यामध्ये वर्षा उसगावकर ब्रश करण्यासाठी पाणी शोधत आहेत, पण पाणी मात्र बंद झालेलं आहे। यामुळे घरातले सगळे त्रस्त झालेले आहेत। त्यावरच पंढरीनाथ या सिच्युएशनची मजा घेताना दिसत आहे। पॅडीचा अंदाजच आहे की सगळ्यांना तो नेहमी हसवत राहतो आणि अशातच पंढरीनाथ वर्षाताईंची टांग खिचाई करताना दिसतो, जिथे वर्षाताई म्हणतात मला तर सगळं अलाव आहे, मग माझं पाणी कसं काय यांनी बंद केलं। त्यावर पॅडी म्हणतो की तुम्हाला फक्त काम करायला नको म्हणालेत बिग बॉस, पण तुम्हाला घरच्यांसारखेच नियम लागू आहेत। कदाचित बिग बॉसना वाटत असेल की तुम्ही हे सुद्धा काम नको करावं, म्हणजे तुम्ही ब्रश सुद्धा नाही करावा असं बिग बॉसना वाटत असेल। पंढरीनाथने असं बोलत वर्षाताईंची टांग खिचाई केली। त्यावर वर्षाताईंनी मस्करीमध्येच का होईना पण पंढरीनाथला धमकी दिली आणि म्हणाली हे नको विसरूस की मी तुला नॉमिनेट करू शकते आणि मी तुला जर मला वाटलं तर आत्ता नॉमिनेट करेन। तर वर्षाताई आणि पंढरीनाथ मध्ये ही मस्ती बघायला मिळाली। आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की ह्या दोघांचे इक्वेशन सीझन नुसार कसे बदलतात। तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा। टेलिव्हिजन विषयातील घडामोडी जाणून घेण्यासाठी बिग बॉस अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।